सारे प्लेयर फेवरेट है। उन्होंने जो टीम को योगदान दिया है उसके जैसा किसी ने नहीं दिया है। दे आर द वन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑफ इंडिया। तर कशा प्रकारे फॅन्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, आपल्या भावना व्यक्त करतायत आपण ते पाहतोय। तर टीम इंडिया T20 वर्ल्ड कप घेऊन भारतामध्ये सकाळीच दाखल झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आता टीम इंडिया अगदी काही क्षणात मुंबईमध्ये परतते। मुंबई एअरपोर्टवर देखील चाहत्यांनी अशाच मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आपल्या लाडक्या क्रिकेटर्सचं स्वागत करण्यासाठी चाहते मुंबई एअरपोर्टवर देखील दाखल झालेले आहेत आणि टीम इंडियाची मुंबईमध्ये ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक निघणार आहे। दरम्यान वानखेडे स्टेडियम मध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बक्षीस वितरण समारंभ तिथे पार पडणार आहे। खरं तर फर्स्ट कम फर्स्ट म्हणजेच साधारण वानखेडे स्टेडियम मध्ये 35,000 चाहते बसू शकतात अशी सोय आहे। मात्र आज कोणतंही तिकीट तिथे आकारलं जात नाहीये। फर्स्ट कम फर्स्ट अशी तिथे योजना आहे। त्यामुळे जे कोणी पहिले वानखेडे स्टेडियमवर पोहोचलेले आहेत त्यांना हा सगळा सोहळा याची देही याची डोळा पाहता येणार आहे, आपल्या मनाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करता येणार आहे। तसंच आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये देखील त्यांना आपल्या लाडक्या क्रिकेटर्सचे फोटोज घेता येणार आहेत। क्रीडा रसिकांना स्टेडियममध्ये फ्री एंट्री आहे आणि MCA अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने याबाबतची माहिती दिली होती। त्यानुसार दुपारी 4 वाजेपासूनच प्रवेश देण्यात येत आहे। मरीन ड्राईव्हची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। कशा प्रकारे फॅन्सने मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात फॅन्सची गर्दी इथे पाहायला मिळते। म्हणजे साधारण चालायला देखील जागा नाहीये अशा प्रकारे ही गर्दी पाहायला मिळते। खचाखच फॅन्सने हे रस्ते भरलेले आहेत कारण आपली विश्वविजेती टीम ही मुंबईमध्ये परतते आणि आपल्या लाडक्या क्रिकेटरला पाहण्यासाठी फॅन्स मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणात आता वाहतूक कोंडी देखील होण्याची इथे शक्यता आहे। कारण मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही विजयी रॅली निघणार आहे, विजयी मिरवणूक निघणार आहे। वानखेडे स्टेडियम मध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि वानखेडे स्टेडियम मध्ये चाहत्यांनी तर गर्दी केलेलीच आहे। मात्र वानखेडे स्टेडियमच्या बाहेर किंवा मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। रस्ते पूर्णपणे खचाखच भरलेले आहेत। फॅन्सना आपल्या लाडक्या क्रिकेटर्सला पाहण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना याची देही याची डोळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे फॅन्स उपस्थित झालेले आहेत किंवा आलेले आहेत। टीम इंडियाची विजयी मिरवणूक मरीन ड्राईव्ह इथून निघणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी खरं तर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे संपूर्ण रस्ते हे खचाखच फॅन्सने भरलेले आहेत। काही प्रमाणात आता वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता आहे कारण मरीन ड्राईव्हवर फॅन्सचा, क्रीडा प्रेमींचा हा जनसागर उसळला असल्याचं पाहायला मिळतंय। थेट दृश्य सध्या आपण पाहतोय। ही मिरवणूक खरं तर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत असणार आहे। वानखेडे स्टेडियम मध्ये ऑलरेडी चाहत्यांनी गर्दी केलेली आहे, तिथे चाहते पोहोचलेले आहेत। मात्र वानखेडे स्टेडियमच्या बाहेर किंवा मरीन ड्राईव्ह परिसरामधली ही दृश्य आपण पाहतोय। कशा प्रकारे हा जनसागर उसळलेला आहे, किती मोठ्या प्रमाणात क्रीडा प्रेमी, क्रिकेट प्रेमी इथे आलेले आहेत आपल्या लाडक्या क्रिकेटरला पाहण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांनी जी ट्रॉफी जिंकलेली आहे ती पाहण्यासाठी। या सगळ्या क्रिकेटर्सचं खरं तर त्यांना आपल्या मनाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी किंवा मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये देखील कैद करण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय। मरीन ड्राईव्ह परिसरातली ही सध्या दृश्य आपण पाहतोय। खरं तर हे रस्ते खचाखच भरलेले आहेत, जनसागर उसळलेला आहे आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी देखील आता होण्याची शक्यता आहे कारण साधारण 5 वाजलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, वाहतूक कोंडी झालेली आहे कारण मोठ्या प्रमाणात हा जनसागर उसळलेला आहे। टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी गर्दी केलेली आहे आणि साधारण याच वेळेला सगळे ऑफिसेस सुटतात,
गाड्या निघतात, रस्ते सध्या खचाखच भरलेले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी एकीकडे झालेली आहे. मात्र चाहत्यांची ही उत्सुकता किंवा त्यांच्या भावना कुठे कमी होत नाहीयेत. एकीकडे पाऊस देखील पडतोय, मात्र तरी देखील आपल्या लाडक्या क्रिकेटरला पाहण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी ही गर्दी आपण पाहतोय. अशी गर्दी खरं तर आपण कधीच पाहिली नव्हती. 2007 मध्ये देखील अशा प्रकारे रॅली काढण्यात आली होती, मात्र त्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहायला मिळते आणि वाहतूक कोंडी देखील एकीकडे झालेली आहे. दोन दृश्य आपण पाहतोय, मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केलेली आहे. टीम इंडियाची विजयी मिरवणूक मरीन ड्राईव्ह इथून निघणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात टीम इंडिया मुंबई एअरपोर्टवर दाखल होईल आणि त्यानंतर मिरवणुकीला देखील सुरुवात होईल. आणि हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होऊ लागलेली आहे, झालेली आहे इनफॅक्ट. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, खरं तर हा जनसागर उसळलेला आहे आणि एकीकडे आता वाहतूक कोंडी देखील होते. काय सध्या तिकडची दृश्य आहेत? खरं तर आपण बघतोय की टीम इंडिया मुंबई मध्ये येत आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की वाहतूक कोंडी ही झालेली पाहायला मिळते आहे. या एरियल व्हिज्युअल्स मधून आपल्याला पाहायला मिळते की दोन्ही बाजूला वाहनं तात्काळ आलेली आहे आणि आता आपण बघतोय की या सर्व तर ही थेट दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हा जनसागर उसळलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सकाळीच टीम इंडियानं घेतलेली आहे आणि त्यानंतर दिल्लीहून आता ते मुंबईसाठी रवाना झालेले आहेत आणि अगदी काही क्षणात टीम इंडियाचं मुंबई एअरपोर्टवर आगमन होईल. मुंबई एअरपोर्टवर देखील चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. आपल्या लाडक्या क्रिकेटरला पाहण्यासाठी, आपल्या लाडक्या टीमला पाहण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एअरपोर्टवर देखील चाहत्यांनी गर्दी केलेली आहे. आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय, एकीकडे मुंबई एअरपोर्टवरची ही दृश्य आहेत तर दुसरीकडे मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य आहेत. मुंबई एअरपोर्टवर देखील मुंबई एअरपोर्टवरचे सगळे स्टाफ असतील किंवा अनेक चाहते तिथे सध्या उपस्थित आहेत आणि आपल्या लाडक्या टीमला, आपल्या लाडक्या क्रिकेटरला एक क्षण पाहण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आलेली आहे. तर दुसरी दृश्य मरीन ड्राईव्ह परिसरातली आहेत, कारण मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत आज ही विजयी रॅली निघते टीम इंडियाची आणि या सगळ्या क्रिकेटर्सला पाहण्यासाठी, हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. एकीकडे वाहतूक कोंडी देखील झालेली आहे. टीम इंडियाची विजयी मिरवणूक मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत निघणार आहे आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियम मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. वानखेडे स्टेडियम मध्ये ऑलरेडी फॅन्स तिथे पोहोचलेले आहेत. फर्स्ट कम फर्स्ट अशी खरं तर ही योजना आजची आहे. आज कोणतंही तिकीट वानखेडे स्टेडियम मध्ये घेण्यात येत नाहीये, फ्री एंट्री आहे चाहत्यांसाठी आणि त्यामुळेच आता मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय. थोड्याच वेळात अगदी मिरवणुकीला सुरुवात होईल. काही क्षणात टीम इंडिया मुंबई एअरपोर्टवर दाखल होईल. त्यांचं आगमन तिथे होताच मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी तयारी केलेली आहे आणि हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी चाहत्यांची ही गर्दी आपण पाहतोय. कशा प्रकारे हा जनसागर इथे उसळलेला आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. मिरवणूक खरं तर निघणार आहे मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत आणि हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. निश्चितच क्रिकेटर सुद्धा तितकेच उत्सुक असतील. आपल्या फॅन्सना भेटण्यासाठी आपण केलेली कामगिरी त्यांच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे आणि त्यांचंच खरं तर कौतुक करण्यासाठी आता फॅन्स तिथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी